गुड आफ्टरनून मुलांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ठीक आहे. तर आपण कालच्या तासिकेमध्ये आपण काय पाहिले? बरोबर, आपण काय पाहिलं? भाजी घ्या भाजी हे प्रकरण पाहिलं. आणि काय पाहिलं त्याच्यामध्ये? सर्वांनी खूप साऱ्या भाज्या पाहिल्या, होय ना? फळभाज्या पाहिल्या, पालेभाज्या पाहिल्या, त्यांची ओळख ही आपण कोणत्या भाज्या होत्या त्यांची ओळख ही करून दिलेली आहे, होय ना? तर आपण आज काय पाहायचे? आज आपण त्याच्यामधलेच ज्या माझ्याकडे काही भाज्या आहेत ते आपण आज पाहायचं आहे, ठीक आहे? तर पहा, काल आपण चवळी कोवळी कोवळी हे आपण पाहिले ना. तर मी काय म्हटलेलं होतं काल तुम्हाला? चवळी चवळी खाल्लाय कधी? म्हटलेलं ना काल मी? हो. तर पहा, मी आज एक काय आणले? चवळी चवळी भाजी आणलेली आहे, ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे. इथे काय आहेत? सर आहेत आणि सरांनी मला तुमच्यासाठी काय दिलेलं आहे? चवळी दिलेली आहे, ती तुम्हाला दाखवायची आहे, ठीक आहे? तर पहा, सरांनी मला चवळी दिली, किती छान आहेत बघा. कशा आहेत? कोवळ्या कोवळ्या आहेत. पहा, कोवळ्या आहेत ना. बघा, ही पण चवळीच आहे. आणि जी आपण ती सोलली की त्याच्यामधले आतमध्ये बघा काय आहेत? हे चवळीमधले दाणे आहेत. ते कसे आहेत? कोणत्या रंगाचे आहेत? हा, हिरव्या आहे. पहा, है ना. आणि हे चवळी का आहे? कोवळी आहे. कोवळी आहे. मग ही आपण चवळी कशी करते? ज्या आपण कोवळी भाजी असते ती आपण काय करतो? ती तरी भरलेली नसते. मग आपण त्याला काय करतो? मोडून त्याची भाजी करतो. आणि ज्या चवळीमध्ये हे फुल असं शेंगाने भरले, आतून बियाणे त्याच्या भरलेला आहे. पहा, ही कशी आहे? ती चवळी होती कोवळी. आणि ही कशी आहे? जून आहे. जून म्हणजेच काय? त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे? दाणे आहे. मग काय आहे? आपण काय करतो? याच्या आतमधले दाणे सोलतो आणि त्याची काय करतो? भाजी करतो. पहा, इथे हे दाणे आहेत त्याच्या आतमधले. मग आपण याची काय करतो? भाजी करतो. पहा, आणखीन पुढे पहा, पालक, शेपू, मेथीची. आता पहा, ह्या काय होत्या? कोणत्या भाज्या होत्या? पालेभाज्या. व्हेरी गुड. पण अशा भरपूर पालेभाज्या होत्या. आता मी ही जी चवळी दाखवली, ती चवळी, त्या चवळीपासून काय आहे? त्या चवळी, जी चवळी उडते, ही चवळी उडते. कशाला उडते? वेलीला उडते. ही काय आहे? वेलीवरच्या भाज्या आहेत. पण त्याचे पान बघितलंय काय? चवळीचं पान. पहा, मी आज तुम्हाला पान दाखवते. पहा, सरांनी सुद्धा आपल्या बागकाम करतात ना, तिथे सरांनी आपल्या बागकामेमध्ये काय केले? भाज्या घातले. खूप भाज्या घातलेत आणि ही तुम्हाला दाखवायसाठी मला हे दिलेत. पहा, किती छान आहे. पहा, कोणती आहे ही? पालेभाजी आहे, चवळीची. जी तुम्ही चवळीच्या शेंगा बघितला, त्या चवळीचे काय आहेत? पानं आहेत. आणि हे पालेभाज्यांमध्ये मोडतं. ह्याची पालेभाजी ही आपण करतो आणि खातोय. हे तुम्हालाही माहिती पाहिजे. आपण इतर पालेभाज्या बघितल्या, पालक, शेपू, मेथी, हे तर तुम्ही खूप खाताय. पण चवळीची भाजी खाल्लाय कधी? खाल्लाय, पण ते शेंगा खाल्लाय. पानांची भाजी खाऊन बघा, इतकी छान होते. मेथी आपण जशी खातो तशीच ह्याची पण काय होते? भाजी होते. छान होते. आणखीन बघा, सरांनी हे सुद्धा खूप छान लाल भाजी दिलेत बघा. आपल्या बागकामामधली तोडून दिलेत. पहा, किती छान आहे. कोवळी कोवळी आहे. पहा, देठ बघा, कोणत्या रंगाचं आहे देठ? लाल रंगाचं आहे की नाही? पहा, पानं बघा, तिथे किती छान आहेत आणि कोवळी कोवळी आहेत, है ना. आणि कोणती आहे भाजी? लाल. बरोबर, ही लाल भाजी आहे. आणि ही सुद्धा पालेभाजी आहे. पहा, पालेभाजी आहे ना. ठीक आहे. पहा, ही पालेभाजी खाल्लाय तुम्ही कधी? हो ना. तर ही पालेभाजी सुद्धा खाल्ली पाहिजे. पालेभाजी खा आणि निरोगी राहा, म्हणतो की नाही आपण? ठीक आहे. पहा, छोटासा टोमॅटो सुद्धा दिलेत सरांनी. पहा, किती छोटासा आहे ना. तो आता लागत आहे. तुम्ही बागकाम केलाय. लॉकडाऊन मध्ये काय केलाय तुम्ही घरी? बागकामच केलाय ना घरी. खूप छान अशा भाज्या पिकवलाय, होय ना. मॅडमांनी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली. काय ऍक्टिव्हिटी दिलेली? की तुम्ही तुमच्या घराच्या समोर काय करायचं आहे? बागकाम करायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालायच्या आहेत. आणि तो तुम्ही केलाही आणि त्याचे फोटोही छान पाठवलाय, होय ना.
तर काय करायचं आहे, तुम्ही आणखीन काही भाज्या अशा काय करायचे, घालायच्या आहे. किती छान आहे बघा. कोणत्या रंगाचा आहे सांगा टोमॅटो? पहा रंग किती छान आहे. ऑरेंज आहे ना, केशरी रंग आहे, थोडा ग्रीन सुद्धा आहे. पहा. तर पुढे आपण वळूया. ठीक आहे. तर पहा लिंबू, मी काल सांगितलं होतं तुम्हाला. लिंबू हा कोणत्या रंगाचा असतो आणि तुम्ही त्याचं उत्तरही दिलात. लिंबू हा पिवळ्या रंगाचा असतो. पहिला हिरवा असतो, पिकला की तो पिवळा होतो. आणि त्या लिंबूपासून काय काय बनवतात हे तुम्ही सांगितला. सरबत पिता. त्याचे खूप असे पदार्थ, छान छान रुचकर पदार्थ जे चवीसाठी आपण काय करतो, बरोबर पदार्थ. लोणचं हे लिंबूपासून बनवतात, होय की नाही. सरबत बनवतात. पहा आता लॉकडाऊनमध्ये काय सुरू आहे सांगा. जे लिंबू असतो की नाही त्याचं काय सेवन केलं पाहिजे. आपल्या आहारामध्ये रोज लिंबूचं सेवन करायला पाहिजे असं सांगत आहेत ना. का सांगत आहेत सांगा. पहा कोरोना आलाय, सगळीच म्हणतात ना लिंबूचं सेवन केलं पाहिजे. कारण का, लिंबूमध्ये सी विटॅमिन असतं आणि ते आपल्या शरीराला ते सी विटॅमिन पाहिजे असतं. म्हणून लिंबूचा समावेश आपण आपल्या आहारात केला पाहिजे. ठीक आहे, सर्वांना कळलं? आजपासून सर्वांनी काय करायचं, लिंबू सुद्धा खायचं आहे. ठीक आहे. तर पहा आज आपण कालचं प्रकरण पाहिलं होतं, कोणतं, भाजी घ्या भाजी. त्याच्यावरील आपण प्रश्न उत्तरे आपल्या CW मध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. ठीक आहे. सर्वांनी काय करायचं आहे, CW आपलं बुक ओपन करायचं आहे. त्याचबरोबर शॉर्पनर, पेन्सिल, इरेजर हातात घ्यायचं आणि आपले टेक्स्ट बुक खाली ठेवायचं. ठीक आहे. सर्वांनी घ्या पाहू. 1 2 3 4 5 घेतला. ठीक आहे. तर आपण काही प्रश्न आहेत ती आपण प्रश्न लिहायचे. ठीक आहे. त्याची उत्तरे पाहायची आहेत. पहा पहिला प्रश्न कोणता आहे, गाण्यात आलेल्या भाज्यांची नावे लिहा. पहा गाण्यात कोणकोणत्या भाज्या आलेत सांगा पाहू. पहा बुक मध्ये पहा. बरोबर, चवळी, पालक, शेपू, मेथी, मुळा, गाजर. किती भाज्या आहेत बघा. वांगी, टमाटे, बटाटे. तर आपण आज ते उत्तर लिहायचं. ठीक आहे. तर लिहा चवळी. गाण्यात आलेल्या भाज्यांची नावे. चवळी, पालक, शेपू, मेथी. आणि सर्वांनी काय करायचंय, वाचन करत म्हणत लिहायचंय. का, आपण बघा वेलांटी, मात्रा, काना आपण काय करतो, चुकतो तिथे, होय ना. म्हणून आपण वाचत लिहायचंय. ठीक आहे. पुढचं पहा. मुळा, गाजर, वांगी, पहा टमाटे, बटाटे, चवळी, पालक, शेपू, मेथी, मुळा, गाजर, वांगी, टमाटे आणि बटाटे. ठीक आहे. तर पुढे पहा भाजी कशी आहे सांगा पाहू. भाजी कशी आहे. बरोबर, भाजी ताजी आहे. तिसरा बघा, चवळी कशी आहे. आता मी तुम्हाला चवळी दाखवली होती, कशी होती ती सांगा. बरोबर, कोळी. आणि अजून
पण आपल्या गाण्यामध्ये काय आलेले आहे, कोळी कोळी चवळी. मग आपण उत्तर काय लिहिलं पाहिजे, बरोबर चवळी चवळी कोळी चवळी कोळी आहे. पहा झालं सर्वांचं, ठीक आहे. तर खाली प्रश्न बघा कोणता आहे, 14 नंबर. पालक शेपू मेथीची जुडी कोणत्या रंगाच्या असतात. पालक शेपू मेथीची जुडी कोणत्या रंगाच्या असतात. मग आपण पाहिलं होतं कोणत्या रंगाच्या होत्या पालक आणि शेपू मेथीची जुडी, सांगा पाहू. उत्तर आहे आपल्या बुक मध्ये, बरोबर हिरव्या रंगाच्या. पालेभाज्या या हिरव्याच रंगाच्या असतात. मग आपण उत्तर काय लिहिलं पाहिजे, पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या रंगाच्या असतात. सर्वांनी काय करायचं आहे, मोबाईल पॉज करून आपला प्रश्न उत्तर लिहायचं, ठीक आहे. पहा सर्वांनी आणि सुंदर हस्ताक्षर मध्ये लिहायचं, ठीक आहे. प्रश्न 5 आहे. प्रश्न 5 आहे काय आहे, मिरची कशी आहे. मिरची कशी आहे. कशी आहे सांगा. तिखट आहे, नाही. मिरची गोड आहे, बरोबर मिरची तिखट आहे. मिरची तिखट. पहा सर्वांनी, मिरची तिखट आहे. तिखट. आणि लिंबू कसा असतो, गोड असतो लिंबू, नाही. लिंबू कसा असतो, आंबट आंबट असतो. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न आहे, चवीसाठी काय आणले आहे. त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं, ठीक आहे. तर त्याचं उत्तर काय येणार सांगा. बरोबर चवीसाठी मिरची आणली आहे. मिरची आणली आहे. चवीसाठी मिरची
मिरची आणली आहे. पहा, आणि वाचत लिहायचंय. ठीक आहे, वाचन करत लिहायचं. पहा, दुसरा प्रश्न कोणता आहे? गाण्यात आलेल्या पदार्थांची नावे लिहा. सांगा पाहू, गाण्यात आलेले पदार्थ कोणते होते? सांगा. पहा, बुक मध्ये पहा तुमच्या कोणते पदार्थ होते? पराठा. बरोबर. आपण बटाट्यापासून काय करतो? पराठा बनवतो. आणि कोशिंबीर कशापासून बनवतात सांगा पाहू. कोशिंबीर कशापासून बनवतात? काकडी. त्याच्यामध्ये काय घालतो? आणखी चवीसाठी काय काय घालतो? कांदा घालतो, दही घालतो, आणि काय घालतो? टोमॅटो घालतो. आणखीन थोडं मीठही घालताय, मग कोशिंबीर होते छान. परत काय घालतात त्याच्यात? कोथिंबीर पण घालताय त्याची चव येण्यासाठी, होय ना? मग गाण्यात आलेल्या पदार्थांची नावे पराठा आणि कोशिंबीर. पराठा आणि काय? पराठा व कोशिंबीर. पराठा व कोशिंबीर. पहा, कोशिंबीर. पहा, पुढे काय आहे? पहा, रिकाम्या जागा भरा. काय आहे इथं? भाजी. तिथे काय आहे? रिकाम्या जागा आहे, म्हणजेच खाली जागा आहे. मग इथे आपण कोणतं वाक्य लिहायचं आहे? कोणता शब्द आपण लिहिला तिथे वाक्य पूर्ण होतं. सांगा पाहू, कोणता शब्द येणार आता तिथं? सांगा, कोणता शब्द येणार तिथे? सांगा. बरोबर, भाजी घ्या. हो, भाजी. मग घ्या लिहिते वेळी कसं लिहायचं? घ्या हा जोडाक्षर आहे. मग घ्या. बघा, घला य आणि काना. मग काय झालं? घ्या. भाजी घ्या. हो, भाजी. झालं का नाही वाक्य पूर्ण? पहा, तसं दुसरं काय? चवळी. इथं काय आहे? खाली जागा आहे, म्हणजे जागा आपण भरायची आहे तिथं. चवळी. पहा, काय येणार पुढे? बरोबर, चवळी. कोवळी. चवळी कोवळी. पहा, सर्वांनी सुंदर हस्ताक्षर मध्ये लिहायचं. ठीक आहे. पहा, पुढे काय आहे? पहा, आणखी लिंबे आंबट पिवळी. लिंबे आंबट पिवळी. पहा, पुढे पहा, पालक शेपू मेथीची जुडी. मग कोणता येणार इथे? बरोबर, हिरव्या पातीची. हिरव्या पातीची. आणि काकडी आणि कोशिंबीर. काकडी आणि काय? काकडी आणि कोथिंबीर. काकडी आणि कोथिंबीर. काकडी, कोथिंबीर. कोथिंबीर घातली की काय होतं? काकडी घातली आणि कोथिंबीर ही त्याच्यामध्ये घातली की काय होते? कोशिंबीर छान होते. मग छान होते कोशिंबीर. छान होते कोशिंबीर. पहा, कसं लिहिलेला आहे शब्द?
कोशिंबीर. हं? मग आपलं काय झालेलं आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे. हा शब्द घातला की आपलं वाक्य पूर्ण झालं. हं? तसंच आपलं आता आपल्या एक्झामला आपण हे काय करतो, रिकाम्या जागा आपण जर असं दिलं की तुम्ही हे पुढं लिहायचं. सर्वात काय करायचं, याचा आणि उजळणी करायची. ठीक आहे. आणि जसं लिहिलेलं आहे तसं वाचनही रोज करायचं आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं. प्रश्नोत्तरे लिहिलात ते स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरमध्ये मला काय करायचं आहे, पाठवायचं आहे. आणि जे स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरमध्ये पाठवते त्यांना काय बरोबर 2-2 स्टार. ठीक आहे. तर आपण सर्वांनी काय करायचं, लिहिला सर्वांनी पहा आणखीन एकदा. झालेलं आहे सर्वांचं. ठीक आहे. ज्याने लिहिला नाही तर आपला मोबाईल पॉज करून घरी स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरमध्ये लिहायचं आणि मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचे. तर आपण आजची तासिका आपण इथे संपूया आणि लवकरच पुन्हा आणखीन लवकरच भेटूया. धन्यवाद. थँक्यू टीचर.